नमस्कार मित्रांनो, माणसांना होणारा हृदयविकार, हार्ट अटॅक आणि मधुमेह, डायबिटीस आता चक्क मुख्य जनावरांवर होऊ लागला आहे. विश्वास बसत नाही ना. पण सांगलीमध्ये एका 55 लाख रुपये किमतीच्या शर्यतीच्या खोंडासोबत असंच काही घडलं आहे. तांबे गावाचा हा अवघ्या 3 वर्षाचा खोंड, ज्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक शर्यती गाजवल्या, पण अचानक हा खोंड धावताना मध्येच थांबू लागला. त्याला धाप लागली आणि तोंडातून फेस येऊ लागला. जेव्हा त्याचे मालक त्याला उपचारासाठी मिरजेत घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या चाचणीत धक्कादायक खुलासा झाला. या खोंडाला चक्क डायबिटीज आणि हार्ट डिसीज असल्याचं समोर आलं आहे. सामान्य बैलांच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण 50 ते 60 ग्रॅम असते, मात्र या खोंडाच्या रक्तात ते चक्क 200 ते 300 ग्रॅम आढळले. पण असं का झालं? तर शर्यती जिंकण्यासाठी मालक त्याला ताकदीचे अन्न म्हणून काजू, बदाम, दूध आणि अंडी खायला घालत असतात. पशुवैद्यकीय तज्ज्ञांनुसार हे जड अन्न जनावरांना रवंथ करता येत नाही, ते पोटातच कुजते आणि यामुळे जनावरांना हे घातक आजार जडतात. मालकांचे हे लाडके खाणेच आता त्या जीवावर बेतले आहे. सध्या या खोंडावर इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन उपचार सुरू आहे. तो लवकरात लवकर बरा होईल अशी डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मित्रांनो, हाच तो खोंड, विजय निकम यांचा तांबे गावाचा खोंड. याच खोंडाला डायबिटीज आणि हार्ट अटॅक चालू झालेला आहे. याचे कारण फक्त मालकाने दिलेलं अन्न म्हणजे दूध, दही, अंडे, काजू, बदाम हेच आहे. तर मित्रांनो, आपल्या खोंडावर लक्ष ठेवा आणि त्याची काळजी घेत चला. असा आजार आपल्या बैलावर होऊ शकतो, तर आपल्या बैलाची व्यवस्थित काळजी घेत चला आणि अशा आजारापासून आपण आपल्या बैलांना वाचवा. तर मित्रांनो, धन्यवाद मंडळी. जय जवान, जय